नमस्कार, मी योगेश घुगे. आपण पाहतात सार्थक न्यूज. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या उत्साहात सातपूरमध्ये साजरी होणार आहे. आणि ह्या जयंतीचे प्रणेते अर्थात भीमजन्मोत्सव समितीचे प्रकाशजी लोंढे असेल, नानाजी लोंढे असेल, भूषणभाऊ लोंढे असेल, दीक्षाताई लोंढे असेल, हा संपूर्ण लोंढे परिवार एकत्रित येऊन हा जयंती महोत्सव सातपूरमध्ये साजरा करीत असतो. आपल्यासोबत श्री प्रकाशजी लोंढे आहेत. आपण त्यांना विचारू की नेमकं या कार्यक्रमाचं काय स्वरूप असणार आहे. भाऊ, आपल्या नावाच्या चॅनलमध्ये सार्थक आहे आणि हा सार्थ विचार आम्ही जनतेच्या मनातून आणलाय. आपण बघाय, सातपूर एक गाव आहे. विविध भाषा बोलणारे, विविध जाती धर्माचे, विविध झेंडा असणारे, विविध रूढी परंपरा मानणारे लोक आहेत. पण ह्या रूढी परंपरा आणि संस्कार आपल्याला चालू ठेवायचे असतील तर आपल्यामधला इगो आपण बाजूला काढला पाहिजे. छत्रपती फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा जर तुम्हाला खरंच पुढे न्यायची असेल तर आपण तो आदर्श घेतला पाहिजे. आम्ही 5-50 वर्षापासून मिरवणूक काढायचो. आम्ही 7-8-10 वर्षापासून मिरवणूक काढत नाही. तुम्हाला का काढत नाही? तेच विक्षिप्तपणे नाचणं, तेच चुकीचं प्रदर्शन घडवणं, नाचून घेण्यापेक्षा डोक्यानं बुद्धिमत्तेने काय करण्यासाठी आम्ही गेला 40-45 वर्षातून हा कार्यक्रम करतो. आम्ही मध्यवर्ती जयंती उत्सव करतो. असे आमचे 25-30 अध्यक्ष आहेत. 30 अध्यक्षाची कोर कमिटी असते. गत वर्षाचा अध्यक्ष त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष असतो. त्याच्या अध्यक्षतेखाली आम्ही अध्यक्ष निवडतो आणि तो मध्यवर्ती सातपूर शहराचा जयंती महोत्सव अध्यक्ष असतो. प्रबुद्धनगर, संतोषी माता नगर, सातपूर गाव, राजवाडा, महादेवाडी, महादेवनगर, कॉलनी, श्रमिक नगर, शिवाजीनगर, गौतम नगर, कमळेवाडी, भीमवाडी अशा ज्या वस्त्या आहेत, ह्या वस्त्यामध्ये सुद्धा आपण अध्यक्ष निवडतो. विशेष वर्गणी या धंदा नाही आमचा. स्वतःच्या हिमतीवर संसार रजिस्ट्रेशन आहे, जीएटी आहे, वेलेट आहे आणि सर्व शासकीय. त्यामुळे लोक स्वतःहून मदत करतात. त्या 15 अध्यक्षांना आम्ही एका मध्यवर्ती ठिकाणी 7 दिवसाचा सप्ताह असतो आणि प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करतो. हा झाला भीमजन्मोत्सव. शिवजन्मोत्सवच्या कार्याध्यक्षपदी दीक्षाताईंची निवड सर्व समाजाने केली, त्याबद्दल काय सांगा? मला माझ्या सुनबाईचा सार्थ अभिमान आहे. माझ्या जनतेचा मला सार्थ अभिमान आहे. सातपूर गावच्या ह्या पंच कमिटीपासून सर्वांचा सार्थ अभिमान आहे की जेव्हापासून शिवजयंतीला प्रारंभ झाला त्या दिवसापासून त्यांनी कार्याध्यक्षाला मोठेपणा द्यायचा तयारी केली आणि ह्या वर्षाचा जो कालावधी होता तो अतिशय महत्वाचा कालावधी होता. बघा, काही ठिकाणी इलेक्शन प्रक्रिया जरी झाली, इलेक्शन उभं राहणाऱ्याला अंतर्गत बाब सांगतो तुम्हाला 1-2 मतही पडले नाही. पण माझ्या सुनबाईला जर कार्याध्यक्ष केलं आणि आम्ही तो विश्वास जो आमच्यावर दाखवला तो सार्थ करून दाखवला. सर्वांना विश्वास घेतला, काय काय कामकाज करायचं माहिती घेतली. आणि जर आम्ही शिवजयंती यशस्वी करू शकतो तर भीमजयंती काय करू शकत नाही? कारण आम्हाला, माझ्या परिवाराला, वाघाच्या बछड्यांना डरकाळी फोडायला शिकवावं लागत नाही. कारण आताच गेल्या वर्षाचा हा जो शिवजयंती महोत्सव अतिशय नाजूक मोड होता. का माहिती का? एका बाजूला मोहरम ईद येत होती, एका बाजूला बारेगावची जत्रा होती, दुसऱ्या बाजूला गुरु शिष्य जयंती, एका बाजूला आंबेडकर जयंती, शिवजयंती. एवढा काळा सांभाळणं आणि तोही यशस्वी करून दाखवणं. आपण बघा, रेकॉर्ड ब्रेक गर्दी कुठून आली बघा, रेकॉर्ड ब्रेक कार्यक्रम कुठून आले बघा. तर लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. कार्यक्रम पैसेवाले कोणी करील, परंतु तिथं सुरक्षा कोण देईल, तिथे आपुलकी कोण देईल, जिव्हाळा कोण निर्माण करेल, एकमेकांचा सन्मान कोण करेल? आम्ही सन्मान करणारे माणसं आहोत. त्यामुळे सातपूर गावाने मला 25-30 वर्षापूर्वी दिवंगत रामचंद्र पांडुरंग निगळ, दिवंगत डॉक्टर झुंबर सीताराम भंदुरे यांच्यात गावात थोडे मतभेद झाले. नवरात्र व्हायचे त्यावेळेस सातपूर एसआय हे ग्राउंड होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम नव्हतं तेव्हा. या ग्राउंडवर नवरात्र असायचा आणि गावाच्या मतभेदावर मी कोणाला अध्यक्ष करावं मला माहीत नसताना माझ्यासारख्या सर्वसामान्य 25-30 वर्षापूर्वीचा काय प्रकाश पुंडे असावा. तेव्हा मी काही नगरसेवक थोडा होतो. मी अधिकारी महानगर पण होतो किंवा मला असं वाटतं मी व्हीआयपी कामगार असेल आणि मला स्वतःहून घरी येऊन का तू नवरात्राचा अध्यक्ष आहेस, एका स्वारबाबानगरच्या लेकराला सातपूर गावाला एवढा मोठेपणा द्या, किती विश्वास दाखवला. आणि तो विश्वास मी 25-30 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी सार्थ करून दाखवला. आणि तोच विश्वास माझ्या सुनबाई म्हणजे ही परंपरा आम्हाला दिली. त्यामुळे मी प्रथमतः शिवजयंती महोत्सवाच्या सर्व मंडळाचं, त्यांच्या अध्यक्षांचं
गावाचं मनापासून अभिनंदन करतो, कारण स्वतःहून लोक देणगी द्यायला पुढे आले. कारण आमच्यावर तो विश्वास आहे. कारण आम्ही महानगरपालिकेत टक्केवारी हा धंदा नाही केला. टक्केवारी करायची असती तर मी इंजिनियर पदाचा राजीनामा दिला नसता. माझी सुनबाई इंजिनियर आहे, चांगलं बोलता यावं, अभ्यासू भाषण करता यावं, पण ती LL2 टॉप झाली. आणि मग आम्ही जात नाही पुढं. 5 वर्ष आम्ही महानगरपालिकेची पायरी चढलो नाही. शिवजयंती महोत्सवाने आणि सन्मानाने बोलवलं तर गेलो, कारण आम्ही बरोबर लेडीजला लेडीज प्राधान्य. झेरॉक्सचं काम आम्ही अजिबात करत नाही. ना दीक्षासाठी ना नानाभाऊ पुढे येतो, ना भूषण लोंढे पुढे येतो, ना विकी लोंढे येतो, ना वस्ताद लोंढे, ना प्रकाश लोंढे. आम्ही पुढे जात नाही. त्यामुळे झेरॉक्स काम आम्ही करीत नाही. त्यामुळे लोकांचा विश्वास आहे, आम्ही तो साथ करू. आत्ताच विधानसभा झाली. एक वेळ अशी होती का सीमाताई एकट्या पडल्यात, मात्र लोंढे कुटुंब असेल, तुम्ही स्वतः असेल, सक्षमपणे त्यांच्या मागे उभे राहिल्यात आणि 1 लाखापेक्षा जास्त लीडनी निवडून दिलं. आणि भरत भाषणामध्ये सातपूर कॉलनीत त्यांनी तुमचं नाव घेतलं होतं, त्याबद्दल काय सांगा? मला सीमाताईंचा सार्थ अभिमान यासाठी का त्या मला महानगरपालिकेच्या नगरसेवकापासून ओळखतात. त्या 10-12 वर्ष 10-15 वर्ष होत्या, मी 25 वर्ष. त्याचा स्वभाव मला माहिती आहे. आणि 28 लोक पक्षाच्या विरोधात, 28 लोक बघा, 28 लोकांनी मी विचार केला की एकट्या लेडीजच्या विरोधात 28 लोक काय. तर मी माझ्या स्वतःहून उदाहरण घेतो. जेव्हा एखादा माणूस चांगलं काम करतं ना, तेव्हा त्याला मारामारी करायची गरज नाही, झगडे करायची गरज नाही, वादविवाद करायची गरज नाही. आपाप हित शत्रू तयार होतात, कारण ते त्याच्या कामाला विरोध करतात. तसं मला जाणवलं. मी सांगितलं द्या सीमाताईला, आणि आपण बघा काही लोकांनी सांगितलं गडकरींचे पैसे, काही सांगितलं बळशत दादागिरी. मला आता इलेक्शन संपलंय, कोणाबद्दल बोलायचं नाही, परंतु जे जे उमेदवार उभे होते ना त्यांच्या वार्डात लीड दिलाय बघा आपण. कारण का माहिती का, जनतेचा सीमाताईवर जेवढा विश्वास नाही ना तेवढा विश्वास प्रकाश लोंढेवर आहे. कारण त्यांना आमदार कोण आहे, खासदार कोण आहे, मुख्यमंत्री कोण आहे, पंतप्रधान काही घेणं नाही माझ्या जनतेला. त्यांना आमचं लोंढे परिवार कुठे आहे ते सांगतील तो शब्द. आणि आम्ही बघा राजाभाऊ हेमंतप्पा गुडसे जरी पराभव झाला 34,000 लीड दिलंय बघा तुम्ही. आणि तीच पुनरावृत्ती. अरे भूत लागत नाही हो, दहशत म्हणून नाही, दादागिरी म्हणून नाही, पैसे म्हणून नाही. माझं काम आहे. अहो लोक म्हणे कमळाला मतदान करणारे. अरे मुस्लिम तुम्ही गागून ओढून सांगत होते की हम सीमाताई को नहीं जानते, हम लोंढे साहब को जानते हैं, उसकी निशानी क्या हमको नहीं मालूम, हम कमल कोटिंग करने वाले साक्षीदार आम्ही. आपण साक्षीदार आहेत. आपण साहेब गुगे साहेब, तुम्ही आंगळे साहेब, सर्व पत्रकार छातीवर सातले. नॅशनल चॅनल लागला की कोण हा प्रकाश लोंढे, की लोक म्हणतात प्रकाश लोंढे त्याची निशाणी जी असेल ती. म्हणजेच लोकांना तुमच्या जातीची गरज नाही, तुमच्या पक्षाची गरज नाही, तुमच्या झेंड्याची गरज नाही, तुमच्या निशाणीची गरज नाही, त्यांच्या कामाला कोण येते. आम्ही 48 तास लोकांसाठी म्हणजे 4च्या 4 कार्यालय उघडे. आलेल्या माणसाला शैक्षिका मिळावा, त्याला ओळखपत्र मिळावं, त्याचं छोटंसं काम असेल, किरकोळ असेल का मोठं, त्याची गाऱ्हाणी ऐकावी, त्याच्याशी बोलावं, त्याच्याशी हितगुज करा, एवढीच प्रामाणिक इच्छा आहे. कोणाचे कार्यालय दाखव, घरात कार्यालय करतात कोणाचे. साहेब ऐका झोपेले, साहेब झोपेला असताना सांगतात बाहेर गेले, दौऱ्यावर गेले. विचारते कोण, विचारत नाही. म्हणून तुम्ही जनतेशी सदैव संपर्कात राहा. जनतेने आमच्यावर विश्वास टाकलेला आहे. आणि आम्ही ज्या पक्षाबरोबर, आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी होतो 14 वर्ष, शिवशक्ती भीमशक्ती बरोबर होतो. एटीएम केलं, हे म्हणजे आठवले, टी म्हणजे ठाकरे, हे म्हणजे मुंडे. हे एटीएम मध्ये सुद्धा आम्ही एकत्र राहिलो. शिवशक्ती भीमशक्ती बरोबर राहिलो, भाजप होतो बरोबर राहिलो, महायुती बरोबर राहिलो. आम्ही निष्ठा 48 वर्ष, एकच नेता, एकच झेंडा, एकच विचार. ज्यांच्याशी युती होईल त्यांच्याबरोबर राहतो. त्यामुळे इथं काही लोक आहेत, आता कोणत्या पक्षाचे, माझी आई बहीण म्हणजे पत्नी कोणत्या पक्षात आहे, मुलगा कोणत्या पक्षात आहे, भाऊ कोणत्या पक्षात आहे, परिवार कोणत्या पक्षात, उद्या कोणत्या पक्षात आहे माहित नाही. पण आम्ही छत्रपती फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन चाललोय. म्हणून जनतेचा आमच्याशी विश्वास आहे. आमच्यापेक्षा अनेक काही पैशावाले, दोषीवाले, दादागिरीवाले, जातीनं मोठे लोक त्यांचं न ऐकतात का माहिती. विश्वास कुठे, उद्या त्या पक्षात येणार आम्ही काय करायचं. म्हणून आमच्यावर विश्वास आहे. साहेब एक प्रश्न फार महत्वाचा आहे. दीक्षाताई नगरसेविका, तुम्ही माझी नगरसेविका, भूषण भाऊची पण निवडणूक लढण्याची तयारी आमच्या सारख्यांच्या दृष्टिकोनातून दिसते. लोंढे परिवार किती सीट उभा करेल महापालिकेला? तर आम्ही खरं सांगू का, आम्ही महानगरपालिकेत निवडून यावा आम्ही प्रामाणिक सांगतो. लेडीज वार्ड झाल्यानंतर आम्हाला लढायची इच्छा नव्हती, परंतु आमच्या वार्डाच्या जनतेने इतका प्रचंड आक्रोश आमच्या समोर केला की तुम्ही जर दीक्षा तुमच्या कुटुंबाचं दोघीपैकी तिघी सुनापैकी कोणाचा जर फॉर्म भरला नाही तर आम्ही खोटा फॉर्म धरू आणि
आम्हाला लोंढे परिवार पाहिजे, आम्हाला पाहिजे. आणि म्हणून जनतेच्या आग्रहास तो दीक्षा. बघा 5 वर्ष प्रकाश लोंढे महानगरपालिका म्हणत असे मला भीष्मा, मी महानगरपालिकेची पायरी सुद्धा चढलो नाही, कारण आम्हाला झरस आवडत नाही. एक मुद्दा, आम्ही कामात लुडबुड करीत नाही. दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, टक्केवारीच्या भानगडीत आम्ही पडत नाही. म्हणून बघा महानगरपालिकेत सुद्धा जसा प्रकाश लोंढेचा आवाज बुलंद होता, तसा दीक्षा लोंढेंनी सुद्धा आदर्श निर्माण केला. भूषण लोंढे होईल का, नाना लोंढे होईल, विकी लोंढे होईल का, वसाद लोंढे होईल का, सोमनाथ लोंढे होईल, आम्ही कधीच विचार नाही केला. इलेक्शन असो का कुठं, आता मी महानगरपालिका कुठं नगरसेवक हो, कुठे आहेत का नगरसेवक. मग मी तेच सांगत असो का गटारे, ढापे, नाले, संडास, बाथरूम कोणी बनविल, पण गावाचं गाव पण जपून प्रेम, आपुलकी, जिव्हाळा निर्माण करायचा आहे. आणि तो आम्ही केलेला आहे. म्हणून जनते बघा अनेक नगरसेवकांना आम्ही विसरून गेलो. लोक बरोबर, आम्हाला नाही विसरत. आम्ही नगरसेवक म्हणून आमच्या वरून नाही, आम्ही 48 तास जनतेच्या सेवेशी आमचं कार्यालय उघडे. आम्ही सर्व कुटुंब आम्ही जनतेची ऋण फेडण्यासाठी बाहेर पडलोय. आम्ही ठरवलंय सर्व धर्म संभावाने वागायचं आहे. नवरात्र असेल, गणपती असेल, शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, ईद असेल, मोहरम असेल, ख्रिश्चन जयंती असेल, का रूढी परंपरा असेल, तर 12 गावची यात्रा असेल, तिथं आम्ही परंपरा सुरू केलेल्या आहे. आणि त्या परंपरा आता काही लोक विरोध करायचे, ते आता तो त्याच्या पुढे, तो त्याच्या चहा हॉटेलनी खाऊ करायला पुढे पाडतात. अभिमान वाटतो आम्हाला, कारण आम्ही केलेल्या परंपरा आज तुम्ही नेटानं पुढे नेतायत. आणि मला विरोध व्हायचा, आम्ही आजाद होतो. आम्हाला आमची स्पर्धा कोणाशीच नाही, अजिबात नाही. आमची स्पर्धा आमच्याची असते की कालच्या कार्यक्रमात आमचं काल काय चुकलं त्याच्या दुरुस्ती ह्या कार्यक्रमात करायची, ह्या कार्यक्रमात काय कमी पडलं त्यापेक्षा त्यावेळेला आमची स्पर्धा. आम्हाला सर्व स्पर्धक समजतात. आम्ही कोणाची स्पर्धक नाही, आम्हाला कोणी स्पर्धक नाही. आमच्या वार्डात एकदा फॉर्म भरला तर निकाल तुम्हाला माहित असतो काय, आणि ही जनता ठरवते. समाजाचं कुठं मतदान आहे. जनरल वार्डात निवडून देताना साहेब गुगे साहेब तुम्ही साक्षीदार आहात ना, आणि कानूसा घ्या, पोस्टर बॅनर द्यायला कोणी येत नाही. घेतले तरी लोक काय करतात बघितलं तुम्ही. मला विश्वास आहे माझ्या जनतेवर की जनतेने आमच्यावर, आम्ही काय सांगितलं बाबा तुम्ही कोणत्या जाऊचे, कोणती भाषा बोलता, कोणता झेंडा मला घेणं नाही, पण आपण एक परिवार आहे, ही परिवाराची जाण यांच्यात धरली. आणि म्हणून ते परिवार सारखं वाटतं. वादविवाद जरी झाले असतील एकमेकाचे, तरी पण सुख दुःखाच्या प्रसंगात कोपऱ्यात येऊन उभं राहतात. म्हणून मला असं वाटतं की जनता आमच्या सोबत आहे. प्रकाश लोंढे जर यदा कदाचित दुसऱ्या पक्षात असते तर महापौर झाले असते. साहेब मी तेच सांगितलं, अनेक पक्ष आहे, ह्या पक्षात पत्नी आहे, त्या पक्षात भाऊ आहे, त्या 3 घरात तिरपेदार म्हणतो, त्याला निष्ठा कशाला म्हणतात. अहो तुम्ही तुमच्या कुटुंबाशी, तुमच्या परिवाराशी जर निष्ठेने वागत नसाल, तुमच्या पक्षाची निष्ठेने वागत नसाल, तर जनतेने तुमच्यासाठी दुश्मनी घेतात, कोर्ट कचेरी करतात, मारामाऱ्या करतात, दंगली करतात, झगडे करतात, आणि तुम्ही त्याच पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसतात. मग काय तुमच्यावर विश्वास ठेवून, सकाळी कोणत्या पक्षात, दुपारी कोणत्या पक्षात, कोणत्या निवडणुकीत कोण कोणत्या पक्षात जाईल हे लोकांना माहिती आहे. म्हणून आमच्यावर विश्वास आहे. आणि आमच्याकडे आलेला माणूस, आम्ही त्याचं गाणं ऐकतो, काम होईल का नाही होऊन नंतरचा मुद्दा आहे, तर त्याशी बोललं पाहिजे, त्याचं ऐकलं पाहिजे. आणि म्हणून लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आमचं पूर्ण कुटुंब, आमच्या नातोंडासहित, सुनबाळासहित, लेकीबाळी सहित आम्ही सर्व सुखदुःखात सामील होणारे रस्त्यावरचे कार्यकर्ते आहे. कोण अण्णा म्हणतो, कोण साहेब म्हणतो, कोण बॉस म्हणतं, कोण काय काय म्हणायचं, खुशाल म्हणतं, कोण बुलंदी तोप म्हणतं, पण मी प्रकाश लोंढे आहे. आणि मला सर्व धर्म समभाव निर्माण करायचा आहे. मी तो केलेला आहे. माझ्या धर्माचा प्रचार आणि प्रसार देत असताना कोणत्याही धर्माचा अपमान होणार नाही. ते लोक जर सर्व गुणगोविंदने करत असतील तर ह्या रूढी परंपरा अशाच कायम चालू ठेवण्यासाठी आपण एकत्र राहावं अशा अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न, 14 एप्रिल रोजी जयंती मोठ्या उत्साहात साजरे होणारे, नागरिकांना काय आवाहन कराल? जनतेला आव्हान करणार आहे की छत्रपती फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा ही घराघरात पोचली पाहिजे. तिचं मिरवणूक काढून आडवं तुडवं नाचण्याचा प्रयत्न आम्ही केला, पण त्याच्यातून प्राप्त काय होतं, प्राप्त होत नाही. त्यासाठी जनतेला कार्यक्रम प्रभवण्याचे दिले पाहिजे. ते गायन पार्टी असतील, ते पोवाडे असतील, ते महानाट्य असेल, ते लावणी महोत्सव असेल, काय असेल त्या परंपरा आहे, महाराष्ट्राची लोकधारा आहे, असे कार्यक्रम जनतेला आम्ही दिलेत. ऐतिहासिक कार्यक्रम आम्ही करून तुम्ही बघा, महाराष्ट्रात होणार नाही असा बौद्ध धर्म परिषदेचा कार्यक्रम करून दाखवला मी. त्यामुळे बघा आपण की जनता, मला अभिमान काय वाटतो आता की जे काही सण उत्सवाला जे कार्यक्रमाला विरोध करतात, आता ते पुढाकार घ्यायला लागले.
म्हणून अशांचं अभिनंदन करतो की बाबांनो, आता फक्त इलेक्शन आले म्हणून असं नका वागू, तर कायमस्वरूपी असं वागा, म्हणजेच तुम्हाला लोंढे परिवाराच्या बरोबरीनं आमची स्पर्धा कोणाशी नाही, आम्ही करीत नाही. तुम्ही फक्त आता जसं वागतात तसं कायम वागा, नाही तर घरात झोपेला असतात आणि सांगतात दौऱ्यावर आहे, बाहेर गेलेत, यासाठी कार्यालय लागतात. पत्र्याचं का असना, बारदानाचं का असना, लोक आल्यावर तुम्ही भेटाल कुठं? मग लोक म्हणतात तिनपाट भाई, चिनपाट भाई, पिनपाट भाई. हे का म्हणतात माहितीये का तुम्ही रस्त्यावर भेटण्यापेक्षा लोकांना बारदानाचं ते भेटा ना. 3-3, 4-4 कार्यालय, म्हणजे कार्यालयात आलेला माणूस परत जाणार नाही, त्याचं गारणे आम्ही ऐकतो, अशी अपेक्षा आहे. फक्त इलेक्शन पुरतं पोस्टर छापणे, मिठाई वाटणे, कॅलेंडर तयार करणे, पाय पडणे, चहा घेता का गळ्यात हात घालणे, जयंतीपुरतं आम्ही राजकारण करीत नाही. म्हणून 15 अध्यक्ष, मध्यवर्ती जयंती महोत्सवाचा अध्यक्ष, अशाच एक दरवर्षी एक अध्यक्ष वाढतो आणि तो कोर कमिटीचा तो अधिकृत सदस्य होतो. त्यामुळं आदर्श दुसरा आहे की निसर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे म्हणून बौद्ध अध्यक्ष असं नाही. ब्राह्मण, मराठा, मातंग, चर्मकार, भिलखोळी, आदिवासी, सोनार, लोहारापासून तर मराठा सहित सर्व अध्यक्ष बनवले. इच्छुक असतात 25-25, 30-30 बिनविरोध होतं, कारण ते अध्यक्ष निवडतात. आणि बघा, आम्ही स्वतः जरी लोकप्रतिनिधी असलो तरी पुतळ्याला आम्ही पहिला हार घालीत नाही. तो मान वर्षभर त्याचा मान असतो. दुसऱ्यांदा महानगरपालिका, तिसऱ्यांदा पोलीस यंत्रणा, मग चौथ्यांदा आम्ही हार घालतो. एवढा मान सन्मान मी वर्षभर त्याला घेतो. म्हणून सातपूर शहरात चांगली परंपरा सुरू झाली. गुरु शिष्य जयंतीची परंपरा चांगली सुरू झाली. त्याला तेच ग्राउंड जाणता राजा, छत्रपती शिवरायांची जयंती सुरू झाली, त्याला तेच ग्राउंड जाणता राजा. आणि स्वारबाबानगरची 45 वर्षाची परंपरा आहे भीम महोत्सवाची, त्याचं नाव आहे सिद्धार्थ चौक, लोंढे मार्ग प्रवेशद्वार, स्वारबाबानगर, सातपूर. कारण प्रवेशद्वारातूनच सर्व मिरवणुका जातात. या मी तुमच्या स्वागताला सज्ज आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय संविधान. मी तुमच्या चॅनलचं नाव सार्थक ठेवून तुम्ही खऱ्या अर्थानं राजहंसाची भूमिका बजावताय. राजहंस जसा दूध आणि पाणी दिलं तर दूधच घेतो, पाणी सोडून देतो, तशी भूमिका आपण बजावता. तुमच्या चॅनलला आणि तुमच्या परिवाराला खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.